शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा पुढाकार। शिवछत्रपती शिक्षक संघटना दक्षिण रायगड विभाग संपर्क कार्यालयाचा शुभारंभ। दक्षिण रायगड विभागातील शिक्षकांच्या समस्या ऐकून त्यांना तात्काळ न्याय देण्यासाठी शिवछत्रपती शिक्षक संघटना आता मैदानात उतरली आहे। माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दक्षिण रायगड संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले। उद्घाटनाच्या वेळी फक्त औपचारिक भाषणे झाली नाहीत, तर शिक्षकांच्या प्रत्यक्ष समस्या, त्यांचे अनुभव आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या सविस्तरपणे मांडल्या गेल्या। आमदार महोदयांनी त्या सर्व मुद्द्यांना मनापासून ऐकून घेतले आणि तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिलं। दरम्यान शिक्षकांना टप्पावार अनुदान मिळवून दिल्याबद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रश्न, टीईटी परीक्षेतील अडचणी, फरक बिल, थकीत वेतन, वरिष्ठ वेतन श्रेणी, सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची देयके, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या समस्या, अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ मान्यता, संच मान्यता दुरुस्ती, शालार्थ प्रणालीतील त्रुटी अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। यातील काही तातडीच्या समस्यांवर शिक्षक उपसंचालक कार्यालय मुंबई, शिक्षणाधिकारी कार्यालय आणि वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी विभागाशी आमदार महोदयांनी थेट फोनवर बोलून अधिकारी वर्गाला त्वरित सूचना दिल्या। या प्रसंगी शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे दक्षिण रायगड जिल्हा निमंत्रक राजेंद्र पवार, सहसंपर्क प्रमुख अर्जुन कुशिरे तसेच माणगाव तालुका अध्यक्ष आदेश सुतार, महाड शहाजी बेरे, पोलादपूर सुनील शिंदे, श्रीवर्धन राजकुमार मुंडे, म्हसळा कमरुद्दीन बांगी, तळा पोपट कसबे, रोहा नंदकुमार देवळेकर आणि मुरुड तालुका अध्यक्ष सरोज राणे यांचा विशेष सहभाग होता। दक्षिण रायगड विभाग सर्व तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दक्षिण रायगडमधील शिक्षक अनेक वर्षापासून विविध समस्यांशी झुंज देत आहेत। अशातच हे नवीन संपर्क कार्यालय सुरू झाल्यामुळे शिक्षकांमध्ये नवीन ऊर्जेचा संचार झाला आहे। समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संघटना व आमदार महोदय तत्पर असल्याचे यावेळी राजेंद्र पवार यांनी सांगितले। शिक्षकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पवार तर निवेदन आदेश सुतार यांनी केलं।